लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। या केंद्र सरकारचा निषेध असो, या केंद्र सरकारचा निषेध असो, जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध असो, जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध असो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वडूज तहसील कचेरीवर मोर्चा। असंवेदनशील सरकारच्या घोषणा देत सरकारचा केला जाहीर निषेध। वडूज तालुका खटाव इथं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या छायाताई शिंदे, जिल्हा प्रमुख सातारा महिला संघटिका सलमा शेख व तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी नायब तहसीलदार सुनील जाधव यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी उबाटा शिवसेना गटाच्या वतीनं वडूज शहरातून असंवेदनशील केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढण्यात आला। यावेळी महिला तालुका प्रमुख मनसुरा मुलानी, उपतालुका प्रमुख संध्या देशमुख, विभाग प्रमुख धनश्री इनामदार, शहर प्रमुख कांचन जाधव, सुनीता जाधव, संध्या चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेला निषेध मोर्चा थेट तहसील कार्यालयावर धडकला। या प्रसंगी बोलताना उबाटा गटाच्या उपनेत्या छायाताई शिंदे म्हणाल्या की जम्मू काश्मीरमधील भाविक भक्तांवर झालेला भ्याड हल्ला, मुंबई येथे युवतीवर मंदिरात पुजाऱ्यांनी बलात्कार करून तिचा केलेला खून, तसेच कावेरी नाकवा यांच्या अंगावरती गाडी घालून चिरडणाऱ्या मारेकरी, अशा घटना घडून ही केंद्र सरकार व राज्य सरकार याबाबत गंभीर नाही। या सर्व घटनांचा निषेध करून या सरकारला जाग आणण्यासाठी आणि झालेल्या घटनांमध्ये सरकारने तातडीने मारेकऱ्यांना अटक करावी व पीडितांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। तालुका प्रमुख शहाजीराजे गोडसे म्हणाले की केंद्र व राज्य सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे देशात व प्रामुख्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे 3-13 वाजले। संबंधित अपराधांच्या सरकारने मुसक्या आवळल्या पाहिजे। असे न घडल्यास यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी माधवी जोशी, रंजना निकम, रेखा सोनवणे, काजल बुचडे, मधुकर मोहिते, हनुमंत देवकर, बाळासाहेब शिंदे यांच्यासह असंख्य शिवसेना उबाटा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। पीडित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। कोण म्हणतं मिळत नाही, याच्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतं मिळत नाही, याच्याशिवाय राहत नाही। यांना फाशी झालीच पाहिजे, यांना शिक्षा झालीच पाहिजे। लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज।